नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ज्ञान राजा सुपात्र अयाथ विता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु ज्योत महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आंबीरोळ येते आपण बघता मोठ्या प्रमाणे आज जी तरुण पिढी आहे, लहान मुलं ते आज पूर्ण मोबाईलच्या व्यसनी झालेले आहे. आणि आपण बघता मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं जे छोटे छोटे मुलं आहे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात आहे. आपण बघतो आपल्यासोबत आहे विजय महाराज खेडकर. आज इथं बाळ संस्कार केंद्र चालू झालेलं आहे शिबिर. महाराज काय सांगायला संदर्भामध्ये? आजच्या तरुण पिढीला हे संस्कार खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. की बाल शिबिर केंद्र राजेश शहाजी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी बाल शिबिर केंद्र आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज सावंत आणि योगेश महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितीमध्ये आमचे सेवानंदगिरी महाराज यांच्याही उपस्थितीमध्ये बाल संस्कार केंद्र या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थाने आजच्या या धावत्या युगामध्ये आणि मोबाईलच्या युगामध्ये खऱ्या अर्थाने मुलं तिकडं झुकत चाललेली आहे, व्यसनाच्या अधीन होत चाललेली आहे. म्हणून अशा या काळामध्ये या मुलांना सावरणं म्हणजेच आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक शिक्षण या बाल संस्कार केंद्रामधून या ठिकाणी त्यांना देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आजची पिढी जर सावरली तर उद्याचा इतिहास या भारतामध्ये घडेल. आणि म्हणून उद्याची ही पिढी चांगली घडेल, सुसंस्कृत घडेल. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपले आईवडील, आपले साधुसंत, धर्मग्रंथ, संप्रदाय, पंथ हे शूरवीर या समाजाला एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. या मुलांना देण्याचं काम चालू आहे. म्हणून या मुलाला चांगले संस्कार मिळावे आणि या मुलांचं भवितव्य चांगलं उज्ज्वल घडावं अशी भगवान परमात्म्याच्या देवी भगवती सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू बाळकृष्ण बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आम्ही चालता चालता 2 मिनटं या ठिकाणी भेट देण्याकरता आलो तेव्हा हा सगळा योगायोग या ठिकाणी घडून आला. आमचे सुपर महाराष्ट्र चॅनलचे श्री वाघ साहेब त्यांनीसुद्धा मोठा प्रयत्न करून या ठिकाणी ती उपस्थित आहे. आणि म्हणून ही आपल्या शहाजी विद्यालय या ठिकाणी आमचे संस्थेचे अध्यक्ष संस्थापक श्री शिवाजीदादा बनकर यांच्या या प्रयत्नातून या ठिकाणी ही शिबिर त्यांचं मोठं सहकार्य आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराज मंडळीला, शिक्षक मंडळीला, सर्व शिक्षक स्टाफ त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. एक बाल संस्कार करणं एक महत्त्वाचा आता विषय झालेला आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये आणि विशेष म्हणजे सगळ्यांना
मोफत बस केंद्र आहे आणि आपण बघतो इथं आज छोटे छोटे मुलं आहे जवळपास खेड्यातले 168 मुलांना शिबिरात भाग घेतलेला आहे. आणि आपल्यासोबत आहे दीदी. दीदी तुला आता 5वा दिवस आहे, तू श्लोक मानवर हात नको. हां समुद्रवसने देवी पर्वतस्थले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शमक्ष. आपण बघू शकतो आत्ताच दीदीनं श्लोक म्हणलेलं आहे, कारण संस्कार हे मुलांची आज काळाची गरज आहे. त्यामुळं तू बोलतो. नमस्ते शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्नं भव सर्वदा. आपण बघतो छोटे छोटे मुलांना आज इथं संस्कृत श्लोक पाठ आहे. काय सांगते विष्णू सहस्रनाम. किरीटकुंडलं सफीत्वस्रं सरसीरुजं सारोक्षस्थलकौस्तुभस्रं नमामि विष्णु श्रीचतुर्भुजं. वा क्या बात आहे. या काळामध्ये खरंच लहान मुलांना श्लोक येणं फार महत्त्वाचं आहे. आपण बघू शकतो आजकाल लहान मुलगा 1 वर्ष मुलगा असेल त्याला मोबाईल लागतो, मोबाईलशिवाय तो जेवणसुद्धा करत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आज आपल्यासोबत आहे ज्यांनी विशेष करून विद्यालयाचे प्रिन्सिपल सर, काय सांगाल. राजे शहाजी महाविद्यालय आंबेलोण या ठिकाणी वाल्मिक महाराज आणि शिंदे महाराज यांनी अतिशय कठीण परिश्रम घेऊन हा उपक्रम राबवलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाही आपल्यासाठी वेळ नाही, परंतु महाराजांनी अतिशय अतुलनीय काम करून परिसरातील मुलं जमा करून त्यांना अध्यात्माचं उत्तम प्रकारे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. अतिशय वाखाणण्याजोगं काम आहे. बालवयात जसं आपण म्हणतो की कुटुंबापासूनच मुलांच्या संस्काराची जडणघडण होती, तर महाराजांनी हे या ठिकाणी हा उपक्रम घेऊन सिद्ध केलेला आहे. मुलांना चांगले संस्कार, मुलांचे आचार, मुलांचे विचार यावरती खऱ्या अर्थानं त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आमच्या महाविद्यालयाचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीदादा बनकर पाटील, आमचे मार्गदर्शक कार्यकारी संचालक गणेशभाई बनकर पाटील यांनी देखील या उपक्रमाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. एव्हरग्रीन इंग्लिश स्कूल, SB पब्लिक स्कूल आणि राजे शहाजी महाविद्यालय या तिन्ही युनिटच्या वतीनं हा अतिशय उत्तम सहकार्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. जवळपास गेल्या 2 महिन्यापासून त्यांचे आटोक्यात प्रयत्न चालू होते. वाल्मिक महाराज जवळपास त्यांना पहिल्यापासून आता जे कार्यक्रम झाला याला दहेगाव बंगल्यावर मुरमीपाशी, त्यावेळी त्यांना खूप मोठे प्रयत्न केले. आणि आता काय सांगाल महाराज. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं निशम आनंदी वल्लभम. या ठिकाणी गुरुवर्य शांतीब्रह्म असणारे भास्करगिरी बाबा, तसेच गुरुवर्य महंत असणारे कैलासगिरी बाबा, अनेक गुरुवर्य महंत असणारे विजय महाराज, तसेच धर्माचार्य जनार्दनजी महाराज मिटे व आमचे सहकारी असणारे हरिभक्तपरायण प्रेमदासजी महाराज व ज्यांचा आतुरात प्रयत्न आमच्यासोबत आहे असे असणारे हरिभक्तपरायण योगेशजी महाराज शिंदे यांनी सर्वांनी मिळून असणारा हा गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि योगेश महाराजांची जीवनामध्ये एवढी साथ आहे की धर्मकार्य करण्यासाठी सुरुवातीला जीवनामध्ये थोडं कष्ट सहन करावं लागतं, पण ज्यावेळेस ही मुलं घडतात तर त्यावेळेस आपल्या कष्टाचं फळ आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यासाठी समाजासाठी आपण एक संदेश त्या ठिकाणी देऊ शकतो की समाजानं व्यसन आणि फॅशन याच्यापासून बाजूला राहावं आणि त्यानुसार असणारी ही काळाची जी पिढी आहे ही या 2 गोष्टी सोडल्यानंतर बरोबर पिढी असणारी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी तयार होईल. हां, योगेश शिंदे महाराज जवळपास 15 दिवसापासून त्यांचे प्रयत्न चालू आहे. सर्व मुलं जमा करणं, त्यांना निमंत्रण देणं, इथपर्यंत आणणं. त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा त्यांना इथं जवळपास 168 मुलांना इथं ॲडमिशन दिलेलं आहे. काय सांगाल. पूजनीय परमपूज्य भास्करी गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, तसेच पूजनीय हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाने, हरिभक्तीपरायण पूजनीय कैलासगिरीजी महाराज तसेच रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही मोफत भव्य दिव्य असं बालसंस्कार शिबिर 1 मे ते 20 मे या दरम्यान चालू केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला उदंड प्रतिसाद असा भेटलेला आहे. आमच्याकडे जवळपास 168 नोंदणीकृत विद्यार्थी आणि अजून 50 विद्यार्थी जाणं येणं करणारे असे मिळून 200+ विद्यार्थी आमच्याकडे आहेत आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव बालसंस्कार शिबिर असं आहे की जिथं विद्यार्थ्याची संख्या एवढ्या प्रमाणात आहे
या शिबिरासाठी अतोनात प्रयत्न करणारे हरिभक्तीपरायण माझे सहकारी वाल्मिक महाराज शास्त्री सावंत असतील, हरिभक्तीपरायण आमचे संदीप नाना प्रधान आंबेलोळकर हे असतील, हरिभक्तीपरायण आमचे रवी भाऊ चव्हाण हे देखील असतील. त्याचप्रमाणे या शिबिरासाठी ज्यांचं अतोनात प्रयत्न आणि या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी 20 दिवस या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं असे हरिभक्तीपरायण आत्ताच ज्यांचं मुर्मी संस्थांवर मठाधिपती म्हणून घोषित झालेले आहेत असे हरिभक्तीपरायण पूजनीय प्रेमदासजी महाराज हे 20ही दिवस आमच्याजवळ या ठिकाणी सहकार्यासाठी आहेत, मुलांना शिकवण्यासाठी आहेत. या शिबिराच्या काळामध्ये आम्ही मुलांना सांप्रदायिक शिक्षण, श्रीमद भगवद्गीता, गायनाचे धडे, लाठीकाठी, मृदंगाचं ज्ञान, हरिपाठ, हनुमान चालिसा इत्यादी धार्मिक शिक्षण या ठिकाणी देण्यात येतं. या धार्मिक शिक्षणासाठी आणि या शिबिरासाठी अतोनात आणि मोलाचं सहकार्य जर आम्हाला कुणाचं लाभलं असेल तर हरिभक्तीपरायण पूजनीय राजेश हाजी विद्यालयाचे सर्वा श्री शिवाजीदादा बनकर दादांचं या ठिकाणी अनमोल आम्हाला सहकार्य, ही वास्तू जर त्यांच्यामुळं आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे आणि त्यामुळं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी झालेलं आहे. आई वडिलांनी मोठ्या अंतकरणाने मुलाला आमच्याकडे पाठवलं. या 20 दिवसामध्ये धर्माची, देशाची, संतांची, देवाची सेवा त्यांच्या हातून घडण्यासाठी आम्ही अतोनात त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि या 20 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये भरपूर असा बदल. या ठिकाणी 6वा दिवस आहे तरी देखील मुलांचे 10-10, 20-20 श्लोक या ठिकाणी पाठ झालेले आहेत. हनुमान चालिसा पाठ झालेली आहे, हरिपाठाचे 4-4, 5-5 अभंग पाठ झालेले आहेत. म्हणून असं भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी आम्ही बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, सर्व स्टाफ, प्राचार्य सर्वांचं आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. म्हणून या महाविद्यालयाचे देखील आणि आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि समस्त मंडळी आंबेलोळ ग्रामस्थ मंडळीने देखील देणगीच्या स्वरूपात, अन्नदानाच्या स्वरूपात या ठिकाणी आम्हाला भरपूर असं मदत या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे अन्नदानाच्या बाबतीत जर विचार केला, आम्ही कुणी एकाची अशी पंगत सकाळच्या दुपारच्या जेवण्यासाठी घेतलेली नाही, तर समस्त पंचक्रोशी आंबेलोळ ग्रामस्थ आणि पंचक्रोशीचे जवळपासची जेवढी गावं आहेत त्या गावाने आम्हाला देखील या ठिकाणी मदत केलेली आहे आणि रात्रीचं अन्नदान हे वेगवेगळ्या अन्नदाते दानशूर व्यक्तीने या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे भव्य दिव्य बालसंस्कार जे शिबिर आहे या शिबिराचा प्रचार, प्रसार आणि असाच आदर्श सर्वांनी घ्यावा हीच एक नम्र विनंती राहील आणि असं धर्मकार्य सगळ्यांच्या हातून व्हावं हीच सद्गुरूचरणी. सोबत आहे गणेश दादा संस्थेचे कार्यकारी संचालक. दादा काय सांगाल? हे जे बालसंस्कार शिबिर सुरू झालेलं आहे हा एक अत्यंत अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं, हिंदू संस्कृतीचं मुलांना त्याचे संस्कार व्हावेत, मुलांना त्या गोष्टी सगळ्या समजाव्यात, गुरुकुल पद्धतीचं शिक्षण कसं असतं त्याची एक त्यांना जाणीव व्हावी. त्याच पद्धतीनं आपले जे संस्कार आहेत, हिंदू संस्कार, याचीसुद्धा त्यांना जाणीव व्हावी, एक शिस्त त्यांच्या आयुष्याला लागावी, यासाठी हे असे संस्कार शिबिर हे आज फार गरजेचे झालेले आहेत आणि त्यासाठी या सगळ्या महनीय व्यक्तींनी पुढाकार घेतलेला आहे. त्याबद्दल या सगळ्यांचेच मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि असे शिबिर अजून असे उपक्रम खूप झाले पाहिजेत जेणेकरून आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार हा लहान पिढीपासूनच होईल आणि आपला संस्कार पुढे जाईल. याच्यासाठी मी या सगळ्या शिबिराला, या बालसंस्कार शिबिराला सगळ्या आयोजकांना, सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे, माझ्या राजेश हाजी महाविद्यालयाच्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपतो. आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित पिढी घडवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केले जात आहे. अशाच विविध बातमी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जात असतो. सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आता आपल्या यशोदीप केबलवर सर्वांना संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटणार आहे. पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर, DP1. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.